तुमची सत्ता 6 तारखेला स्थापन होणार आहे. 6 तारखेला जेव्हा स्थापन होईल तेव्हापासून माझंच खरं तर आपण या खुर्चीवरती आत्ता बसू शकता का? कारण तुम्ही पण अशा गोष्टींवर नाही लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे. नियम असं सांगतो की महापौर ज्यावेळेला विराजमान होतील ते या ठिकाणी सभागृह नेत्याचा पदभार जो आहे तो या ठिकाणी देत असतात. कारण की हे तुम्ही स्क्रीनवर आहे, तुम्ही उद्या टीव्हीला दाखवणार आहे, त्यामुळे मी सगळं बोललेलं सगळं दाखवा. नाही दाखवू नका. मला ऐका माझं ना. म्हणणं, आम्ही लोकांसाठी इथं निवडून आले. नाही लोकांनी तुम्हाला त्यासाठीच निवडून दिलं, त्याचा विषय नाहीये. सेवा करण्यासाठीच तुम्हाला जाऊच नका ना. ही सेवेची खुर्ची आहे, तुम्ही सुद्धा नाही ते प्रश्न विचारणं मला अपेक्षित नाही. त्यामुळे मी सगळं बोललेलं सगळं दाखवा. हे विनाकारण प्रश्न तुम्ही विचारताय मला. हे काय, हा काय गुन्हा नाही ना. आज तुम्ही अधिकार आहे का नाहीये, उद्या आल्यानंतर पण मीच बसणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे आणि स्थानिक भाजपनं सभागृह नेता म्हणून प्रशांत शितोळे यांची निवड केलेली आहे. तशी नोंदणी विभागीय आयुक्तांकडे सुद्धा करण्यात आलेली आहे. कधी आपण पदभार स्वीकारला? पदभार तसा नोंदणी झाल्यावरच पदभार आला, परंतु काल महानगरपालिकेमध्ये महापौरांची निवडणूक नव्हती, फॉर्म नॉमिनेशन दाखल करायचे होते. मग ते काल मी पदभार तसा स्वीकारला आणि पहिल्यांदा नॉमिनेशन दाखल केले महापौर आणि उपमहापौरांचे. तसा आज पहिला दिवस आहे समजा कामकाजाचा, तर काय काय कामकाज आपण आज केलेलं आहे? मी आज काही विभागांच्या अंदाजपत्रकामध्ये येता बजेट होणार आहे. बजेट होत असताना महानगरपालिकेच्या बाबतीत विविध विभागांकडून काय कामं करून घेता येतील, त्यांच्यासाठी किती बजेट आहे, चालू वर्षी काय कामं करता येतील आणि आपल्याला काय अपेक्षित आहे ती त्यात करता येतील काय, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्याचा प्रयत्न केला. आणि अनेक समित्यांच्या नेमणुका आमच्या व्हायच्यात, त्याबाबत सगळ्यांना चांगल्या परिस्थितीत काम करता येईल सर्व सदस्यांना, अशा पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यास सुरुवात केली. खरं तर आपण या खुर्चीवरती आत्ता बसू शकता का? कारण नियम असं सांगतो की महापौर ज्यावेळेला विराजमान होतील ते या ठिकाणी सभागृह नेत्याचा पदभार जो आहे तो या ठिकाणी देत असतात. तशा प्रकारचा नियम आहे. आत्ता प्रशासक आहे, अजूनही प्रशासकीयचाच कार्यकाळ सुरू आहे. तुमची सत्ता 6 तारखेला स्थापन होणार आहे. 6 तारखेला जेव्हा स्थापन होईल तेव्हापासून माझंच पदभार चालू होईल. दुसरी गोष्ट, जेव्हा गटाची नोंदणी गटनेता म्हणून होते तेव्हा ह्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार त्या दिवशी प्राप्त झालेला असतो. त्यामुळं हे विनाकारण प्रश्न तुम्ही विचारताय मला. कारण की तो पदभार जेव्हा गटनेता म्हणून स्वीकारला त्या दिवशीपासून ही या पदावरची जबाबदारी, काम करण्याची जी सिस्टम आहे ती या पदाला लागू आहे. त्यामुळे हे पद त्या दिवशी चालू झालं असं माझं मत आहे. आणि राहिला प्रश्न, मी काही एवढी नियमावली या पदाच्या बाबतीत कधी चालू झाली कधी नाही हे मी यावेळेस बघितलेलं नाही. परंतु तुम्ही नगरसचिवांना आता विचारलं आम्ही की तुम्ही या खुर्चीवर बसलेला आहात, कामकाज सुरू केलेलं आहे, त्यांनी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केलेली आहे. त्या पद्धतीने विचारताय. एक सांगतो तुम्हाला, प्रशासकीय जर कारभार असेल तर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे ना, बसा किंवा पदभार घ्या किंवा नको घ्या. त्यांना दिसतंय, ते मला इथं भेटायला येतात सगळे. त्यामुळं आणि नगरसचिव पण आले होते इथं, सगळे लोक भेटायला येतात. नगरसचिव काय, प्रत्येक अधिकारी इथं मला भेटायला येतोय. नगरसचिव तर येतात. आणि ही सेवेची खुर्ची आहे, तुम्ही सुद्धा नाही ते प्रश्न विचारणं मला अपेक्षित नाही. ही मदत चालू होती का, ते अधिकृत आहे का? साहेब, अधिकृत आता पक्षाने निवड केलेली आहे. मी विचारतोय म्हणजे नियमाला धरून असावं म्हणून त्या अनुषंगाने. आता हे काय म्हणजे हे कृत्य काय अनियमित आहे असं म्हणणं नाही ना. त्यामुळं तुम्ही पण अशा गोष्टींवर नाही लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे. अगदी स्पष्टपणे मी स्पष्ट बोलणारा आणि एकदम डायरेक्ट सांगणारा माणूस आहे. त्यामुळे जबाबदारी आहे तर आहे, ती काय होईल, जास्तीत जास्त काय होईल, आज नाही स्वीकारायची ते उद्या स्वीकारू. खुर्चीवर बसायचा अधिकार, आता तुम्ही उद्या म्हणताल महापालिकेत यायचा अधिकार यांचा आहे का? असं नाही होत ना. असं नाही म्हणणार असं नाही, असं चुकीचंच आहे. जे नियमात आहे, सगळं नियमाने करायला बसलो साहेब. आपल्या देशामध्ये शेकडो लाखो कोट्यावधी नियम आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी नियमात असताना आम्हाला लोकांची सेवा करायची पदांवर बसून. कदाचित त्यात कमी जास्तपणा होत असेल तर मी तो कायदेशीर पाहिला नाही, परंतु तो पाहूनच सगळा पदभार घ्यावा का नाही माहित नाही. आता महापौर पदाची जबाबदारी तुम्हालाही माहिती आहे. मग एकदा तुम्ही पार नगरसचिवाला विचारत असाल तर सभागृह नेत्याचे काय काय अधिकार असतात ते पण एकदा वाचून या.
ते पण तुम्ही बघत असाल ना. मी सभागृह नेत्यांनी बसावं का नाही बसावं हे नाही मला माहिती, पण सभागृह नेत्यांनी काय करावं हे मात्र मला थोडंफार माहिती आहे. त्यामुळे ते तुम्ही ते सुद्धा वाचून या की सभागृह नेत्याची जबाबदारी काय असते. ती काय असते, महापौरांच्याचं नॉमिनेशन जे आहे, महापौरांना सांभाळणे, सभेचं कामकाज पाहणे. मग त्या कार्यवाहीसाठी जर आम्ही पात्र असू तर ऑब्व्हियसली ती मी ते सोपस्कर पार पाडणं माझं कर्तव्य आहे. ते मी पार पाडायचा प्रयत्न केलाय. मग ते चूक, त्यामुळे हे नको त्या गोष्टीत तुम्ही वेळ घेताय असं माझं मत आहे. सरळ सरळ हो का, मी तुम्हाला दाखवतो आता. नाही दाखवू नका मला. ऐका माझं ना. म्हणणं, आम्ही लोकांसाठी इथं निवडून आले. मी- तुम्ही ते नका नाही करू मला. लोकांनी तुम्हाला त्यासाठीच निवडून दिलं, त्याचा विषय बरोबर आहे ना. नाहीये. मग तुम्ही सेवा ते नको त्या करण्यासाठीच विषयात तुम्हाला तुम्ही जाऊच नका ना. मी तुम्हाला हे म्हणतोय की हो का, एक लक्षात नियम घ्या. असा सांगतोय नियम साहेब, मी तुम्हाला नियम जो हो का, नियम तेच दाखवू नका मला. नियमाचं मला हे बघा, मी काही नियम न पाळणारा माणूस नाही, परंतु सगळं नियमानुसार असेल. मी नियम पाळून मी इथं आलेलोच नाही. मी म्हणून तुम्हाला विचारलं होतं, मला काय विचारायचं अगोदर सांगा. काय होतं, या अशा चुकीच्या पद्धतीनं तुम्ही विचारणं मला अपेक्षित नाही. कारण की हे तुम्ही स्क्रीनवर आहे, तुम्ही उद्या टीव्हीला दाखवणार आहे. त्यामुळे मी सगळं बोललेलं सगळं दाखवा. काय होतं, विनाकारण अशा पद्धतीनं कामकाज होत नाही साहेब. तुम्ही या शहराचे नागरिक आहात, आम्ही या शहराचे नागरिक आहोत. अशा पद्धतीनं हे काय, हा काय गुन्हा नाही ना. नाही गुन्ह्याचं म्हणतच नाही आम्ही. मग कुठं म्हणतोय विनाकारण तुम्ही गुन्हा, कशासाठी? काय कारण आहे? आम्ही म्हणतच नाहीये तुम्ही गुन्हा केलेला आहे. आम्ही तुम्हाला फक्त हे म्हणतोय की थोडीशी घाई झाली का, कारण नाही, आम्हाला नाही काय झाली. हे बघा, नियमामध्ये एक लक्षात घ्या, 3 वर्ष प्रशासक होता, 4 वर्ष प्रशासक राज होतं. आणि इथं येऊन काय कुणाही काम, इथं येऊन काय लगेच काय आम्ही आदेश द्यायला सुरुवात केलेली नाही. कामकाजाची माहिती घेतलेली आहे. इथं बजेटमध्ये काय आहे, ही बजेटची काय कोणाच्या घरची किंवा कोणाच्या प्रायव्हेट नाही, तुम्ही माहिती घेतलीच पाहिजे, कारण बजेट तुम्हाला ते कुणाला चालतंय आणि तुम्हाला बसलेलं चालत नाही का मग? असा माझा प्रश्न उलटा तुम्हाला. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही असे काय होतं, हे खोड्या काढण्याचं काम आहे हो साहेब. नाही खोड्या आम्ही काढत नाहीये. लक्षात घ्या, हे तुमचं काम एक लक्षात घ्या, हा. हे तुमचं 100% काम आहे. एखादा माणूस चांगलं करत असेल तर कौतुक करणे, वाईट करत असेल तर त्याची चूक दाखवणे. परंतु त्या कालपासून म्हणजे बसल्या बसल्या तुम्ही हे अशा पद्धतीनं कारण मला तर काही पटलेलं नाही. त्यामुळं हे चूक आहे का बरोबर आहे हे मी काय शोधायला गेलो नाही. मी काय लगेच काय इथं बसलो आणि मी नियमानुसार नेमणूक झाली का नाही, बसायचंय का नाही हे मी बघितलेलं नाही. मला माझ्या पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती प्रामाणिकपणे या शहरातल्या लोकांसाठी मी 100% कर्तव्य माझं पार पाडीन, एवढं मात्र मी खात्रीने सांगतो. त्यामुळे हा प्रश्न गौण आहे हो, की तुम्हाला अधिकार आहे का बसायचा, हा प्रश्न. नाही अधिकार विचारलं नाही, अधिकार विचारलं नाही, सोडून द्या. अधिकार विचारलं नाही, फक्त मला पटलेला नाही हा प्रश्न तुमचा. मग तुम्ही तेच म्हणलं ना, तुम्हाला बसता येतं का खुर्चीवर? तुम्हाला बसता, मग कोण बसणार आहे माझ्याशिवाय? तुम्हीच बसणार आहात. उद्या पण मीच बसणार आहे. आज तुम्ही अधिकार आहे का नाहीये, उद्या आल्यानंतर पण मीच बसणार आहे. त्यामुळे आजचा विषय काय, शेवटी खुर्चीत बसून जर शहराची सेवाच करायची आहे, ती फक्त आज बसलो असेल, ते नियम काय आणि काय नाही ते तुम्ही शोधत बसा, मी नाही शोधत बसणार. तर नियम असं सांगतो की महापौर ज्या वेळेला विराजमान होतील त्यानंतर सभागृह नेता असतील, गटनेता असतील, विरोधी पक्ष नेता असतील, ते त्यांना या ठिकाणी त्यांची निवड करत असतात. मात्र प्रशांत शितोळे जे आहेत ते या खुर्चीवरती थोडंसं आधी या ठिकाणी बसले आणि नियमात ते बसत नसल्यामुळं थोडासा त्यांना राग जो आहे तो या ठिकाणी अनावर झाला. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.